आज आपण 11th मधील लास्ट चॅप्टर 9 चॅप्टर सुरू करतोय, प्रोबॅबिलिटी. स्टार्टिंगला प्रोबॅबिलिटीचा मिनिंग बघूयात आणि तुम्हाला हा चॅप्टर आधीच्या 10th स्टँडर्डमध्ये झालेला आहे. सो स्टार्टिंगला थोडी रिव्हिजन बघूयात, रिव्हिजन करूयात, त्यानंतर आपला चॅप्टर जो आहे या वर्षीचा तो आपण सुरू करूयात. ठीक आहे. सो मिनिंग ऑफ प्रोबॅबिलिटी इज चान्सेस ऑर पॉसिबिलिटी. प्रोबॅबिलिटीचं मिनिंग काय आहे? नंबर ऑफ चान्सेस ऑर पॉसिबिलिटी. ओके. सो आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा अंदाज लावतो, अंदाज त्या ठिकाणी त्याचा आन्सर सांगतो, त्या ठिकाणी जो लावलेला अंदाज आहे त्या अंदाजाला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल सपोज की चालूचं वातावरण जर बघितलं आपण तर मग त्यानुसार आपण सांगायचं म्हणलं तर सगळं ढगाळ वातावरण जर असेल तर आपल्याला जर विचारलं की पाऊस पडणार आहे का, त्याला म्हणणार का आपण पाऊस पडणार असं म्हणू शकत नाही. तर आपण काय म्हणू शकतो, तर एक 50% चान्स आहे की पाऊस पडू शकतो किंवा पाऊस पडू शकणार नाही. मग जो आपण त्या ठिकाणी अंदाज लावतो तो जो अंदाज आहे त्या अंदाजाला म्हणायचं प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट इट इज लाईकली. लाईकली हा वर्ड सुद्धा नंबर ऑफ चान्सेस किंवा पॉसिबिलिटी सारखाच आहे. या ठिकाणी आपण चान्सेस, पॉसिबिलिटी किंवा लाईकली हे तिन्ही वर्ड वापरू शकतो प्रोबॅबिलिटी मेन्शन करायला. सो इट इज लाईकली टू रेन टुडे. ठीक आहे. अँड सेकंड एक्झाम्पल इज इट इज 60% chance that India will win World Cup. ठीक आहे. मग सेकंड एक्झाम्पल इट इज 60% चान्स दॅट इंडिया विल विन वर्ल्ड कप. वर्ल्ड कपची मॅच चालू आहे, इंडिया जिंकणार का नाही हे आपण कशा प्रकारे सांगू शकतो, तर ते त्या ठिकाणची परिस्थिती बघून ते त्या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो की इंडिया 60% चान्स आहेत की इंडिया जिंकू शकते किंवा जिंकू शकणार नाही. ठीक आहे. मग तो आपण त्या ठिकाणी जो अंदाज, त्या अंदाजाला म्हणायचं प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. आता यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे आपण त्या ठिकाणी जे एक्सप्लेन करणार आहोत प्रोबॅबिलिटीमध्ये, त्या एक्सप्लेनला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणणार आहोत. सो रॅन्डम एक्सपेरिमेंटचं मिनिंग बघा काय आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे. मीनिंग इज अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज अन ॲक्शन in which first काय मीनिंग आहे, all the possible result of the action are known in advance. ठीक आहे. अँड सेकंड दुसरं मिनिंग आहे द एक्झॅक्ट रिझल्ट इज अनप्रेडिक्टेबल. ठीक आहे. प्रेडिक्टेबल म्हणजेच काय, दॅट इज नॉट नोन इन ऍडव्हान्स. द रिझल्ट नॉट नोन इन ऍडव्हान्स. ठीक आहे. म्हणजेच काय तर बघा मिनिंग काय, रॅन्डम एक्सपेरिमेंट इज अन ऍक्शन इन विच ऑल द पॉसिबल रिझल्ट आपण जो एक्सपेरिमेंट करणार आहोत केल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे त्याला आपण रिझल्ट म्हणतो. ऑफ द ऍक्शन म्हणजे आपला एक्सपेरिमेंट आहे तो, ती ऍक्शन केल्यानंतर आर नोन इन ऍडव्हान्स. म्हणजे आपण एखादा एक्सपेरिमेंट एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर ती ऍक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकतं, काय काय आपल्याला आउटकम मिळू शकतात, त्यांना आपण काय म्हणतो, मिळू शकतात, ते एक मिनिंग आहे, त्याला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. आणि सेकंड आहे द एक्झॅक्ट रिझल्ट इज जो एक्झॅक्ट रिझल्ट मिळणार आहे. सपोज करा की आपण कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला रिझल्ट एक्झॅक्ट काय मिळणार आहे तो आपल्याला माहित असणार आहे का, तर नाही, आधीच तो माहित नसणार आहे. तो आपल्याला एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपल्याला हेड मिळेल का टेल मिळेल. ठीक आहे. मग अशा टाईप सगळ्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके. मग फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात. अ डाय इज थ्रो. आपण एक डाय थ्रो करतोय. डायस म्हणजे काय, तर बघा या टाईपचे डायस असं तुम्ही तो बघितलेला आहे.
ठीक आहे, या प्रकारे डायस असतो. याला एकूण 6 बाजू असतात. त्या प्रत्येक साईडवरती नंबर त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. एका साईडवर 1 नंबर, सेकंड साईडवर 2 नंबर, देन 3, 4, 5 अप टू 6 पर्यंत नंबर त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात. प्रत्येक साईडवरती नंबर असतो. बरोबर का? मग अशा प्रकारचा आपण एक्सपेरिमेंट केला की एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं, म्हणजे रिझल्ट काय काय मिळू शकतो तो आपल्याला ऍडव्हान्समध्ये माहिती असतो. बरोबर आहे का? कारण 6 पेक्षा ग्रेटर नंबर या ठिकाणी डायसवर नाहीच आहे. त्यामुळे 6 पेक्षा पुढचा नंबर जो आहे तो आपल्याला रिझल्टमध्ये मिळणार आहे का? तर नाही. मग हे जे आहे पॉसिबिलिटी ह्या आपल्याला आधीच ऍडव्हान्समध्ये माहिती असतात. ठीक आहे. मग सपोज करा की आपण डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकणार आहे, रिझल्ट आपल्याला काय काय येईल, तर 1 येईल, ह्या पॉसिबिलिटी आहेत. 2 येईल, 3 येईल, 4, 5, 6 येईल. पण 6चा पुढचा नंबर, 6 पेक्षा मोठा नंबर 7 या ठिकाणी येणार आहे का? तर नाही, कारण आपल्या डायस वरती 1 to 6 पर्यंतच नंबर आहे. 6च्या पुढे नंबर डायस वरती नाहीये. ठीक आहे. मग ही झाली पॉसिबल आउटकम. आता ऍक्च्युअल रिझल्ट आपल्याला माहित असणार आहे या ठिकाणी नाही. तर ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल ऍक्शन करू, ज्या वेळेला आपण डाय थ्रो करू, मग डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला काय मिळेल हे आपल्याला डाय थ्रो केल्यानंतर समजणार आहे. आपण डाय थ्रो ज्यावेळेला करू त्यावेळेला आपल्याला ह्या 1 to 6 पैकी काहीतरी रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. पण काय मिळेल यापेक्षा आपल्याला या ठिकाणी पाहिजे काय, तर चान्सेस काय काय आहेत, पॉसिबिलिटी काय काय आहेत रिझल्ट येण्याच्या, तो जो आहे ते आपण या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत. ठीक आहे. मग या रिझल्टला, अशा टाईपच्या रिझल्टला किंवा अशा टाईपच्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. अँड सेकंड एक्झाम्पल बघूयात. यासारखं सेम टू सेम. सेकंड एक्झाम्पल इज अ कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन आहे. आता कॉइनला एकूण बाजू किती असतात, तर 2 साइड असतात, हेड अँड टेल. एका साइडला आपण हेड, एका साइडला आपण टेल म्हणतो. ठीक आहे. आता एकच कॉइन आहे, तो कॉइन आपण जर टॉस केला तर टॉस केल्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकणार आहे, तर बघा टॉस केला, हेड मिळेल किंवा टेल मिळेल. दोन्हीपैकी काहीतरी एकच मिळणार आहे. हेड टेल सोडून वेगळा तिसरा कोणता आउटकम या ठिकाणी मिळणार आहे का, ते नाही. मग या पॉसिबल आउटकमला या टाईपच्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट केले, रॅन्डम एक्सपेरिमेंटचं मिनिंग आपल्याला समजलं. तर याच्या पुढचा पार्ट कोणता आहे, यानंतर तुम्ही 11th मध्ये इव्हेंट सुद्धा बघितला होता. बरोबर आहे. आता इव्हेंटच्या आधी आपण एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या पॉसिबिलिटी मिळतात त्या पॉसिबिलिटीचा सेट जो आहे त्या सेटला म्हणायचं सॅम्पल स्पेस. ठीक आहे. आणि त्याला आपण कॅपिटल एस ने डिनोट करतो. कशाला सॅम्पल स्पेस म्हणायचं, तर कोणताही तुम्ही एक्सपेरिमेंट करता किंवा केला, ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला येणाऱ्या आउटकमच्या पॉसिबिलिटी, येणाऱ्या आउटकम म्हणजेच काय, तर जो आपल्याला रिझल्ट मिळतो रिझल्टला आपण आउटकम म्हणतो. मग त्या आउटकमच्या पॉसिबिलिटी काय काय आहेत, तो जो सेट आहे त्या सेटला म्हणायचं सॅम्पल स्पेस. ओके. अँड सॅम्पल स्पेसवर आपण एखादा वेगळा एक्सपेरिमेंट, वेगळा सेट डिफाईन करतो, त्याला म्हणायचं इव्हेंट. ठीक आहे. सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट. इव्हेंट म्हणजेच काय बघा, म्हणजे आपण सॅम्पल स्पेसवर वेगळा एक्सपेरिमेंट डिफाईन करतो, त्यांना इव्हेंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, आपण इव्हेंट एक डिफाईन करूया. इव्हेंट ए इज सेट ऑफ इवन नंबर. ए इज अ सेट ऑफ इवन नंबर. आपल्याला काय काय आउटकम मिळतील, तर बघा इवन नंबर यामध्ये कोण कोण आहेत 1 to 6 मध्ये, तर बघा 2 आहे, 4 आहे अँड 6 आहे. हे इवन नंबर आहेत. ठीक आहे. मग हा जो ए आहे हा सॅम्पल स्पेसला बिलॉंग असतो, कारण तो सॅम्पल स्पेस वरूनच तयार होतो. बरोबर आहे. सो आता एस झाला, ए झाला. तर आपण यानंतर प्रोबॅबिलिटी सुद्धा बघितली आहे फाइंड करायची कशी ते तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. मग ती कशा प्रकारे फाइंड केली होती आपण, तर एन ऑफ एस त्या ठिकाणी बघितलं होतं आपण. एन ऑफ एस म्हणजेच काय, तर सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती नंबर आहेत त्यांना आपण एन ऑफ एस असं म्हटलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी एन ऑफ एस म्हणजे त्या ठिकाणी काय येणार, तर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट एस. मग किती आहेत नंबर एकूण सॅम्पल स्पेसमध्ये, 1 2 3 4 5 6, एकूण 6 नंबर आहेत. ठीक आहे. सिमिलरली एन ऑफ ए मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए किती आहे, तर 1 2 3 3 आहेत.
आता एन ऑफ एस फाईंड केला, एन ऑफ ए फाईंड केला. आता यानंतर आपण प्रोबॅबिलिटी फाईंड केली होती. तर प्रोबॅबिलिटी फाईंड कशा प्रकारे केली होती, तर त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या एक डेफिनेशन बघितली होती. द डेफिनेशन इज द रेशो ऑफ नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स फॉर द अक्युरन्स ऑफ अ पर्टिक्युलर इव्हेंट टू द टोटल नंबर ऑफ डिस्टिंक्ट पॉसिबल आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे, आपल्याला जो इव्हेंट मिळाला आहे त्या पर्टिक्युलर इव्हेंटला आपण पॉसिबल आउटकम जे आपल्याला मिळाले त्या पॉसिबल आउटकमने डिवाइड केल्यानंतर आपल्याला त्या रेशोमधून आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे त्या व्हॅल्यूला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतोय. ठीक आहे, ह्याचं हे मिनिंग आहे. ओके, दॅट इज आपल्याला काय या ठिकाणी डेफिनेशन आहे. तर पी इक्वल टू number of element in set A means number of element in event and number of element in sample space means possible outcome is equal to 3/6. ठीक आहे, that is equal to 1/2. म्हणजे P काय मिळाला, 1/2 मिळाला. बरोबर आहे. आता P ची व्हॅल्यू ही किती येऊ शकते, तर प्रोबॅबिलिटी वरती एक कंडिशन अप्लाय केली आहे की प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही काहीही चालणार नाही. तर पी वरती कंडिशन काय आहे तर बघा, पी ऑफ ए सपोज करूया, ए म्हणजे हा इव्हेंट आहे. तर तो हा ए किती, पी ऑफ ए हा किती आला पाहिजे, तर तो 0 पेक्षा ग्रेटर आला पाहिजे. बरोबर, अँड 1 पेक्षा लेस आला पाहिजे. बरोबर आहे, 0 पेक्षा ग्रेटर अँड 1 पेक्षा लेस. ओके, पण त्यामध्ये बघा जर एखादी व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली म्हणजे या ठिकाणी 0 चालणार आहे आणि 1 चालणार आहे. ठीक आहे, 0 आणि 1 हे दोन्ही चालणार आहेत. पण ते 0, 1 सोडून 0 पेक्षा लहान व्हॅल्यू आली तर चालणार नाही, 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू आली तरी चालणार नाही. जर तशी व्हॅल्यू येत असेल तर तुमचा एक्सपेरिमेंट किंवा तुमचा आन्सर हे चुकला असणार आहे किंवा एक्सपेरिमेंट चुकला असणार आहे. हे काहीतरी त्या ठिकाणी कुठेतरी करेक्शन असणार, त्यामुळे तुमची व्हॅल्यू चुकीची येत असणार आहे. ठीक आहे, सो प्रोबॅबिलिटी फाईंड करणार एक लक्षात ठेवायचे की प्रोबॅबिलिटी येणारी व्हॅल्यू ही 0 किंवा 1 चालेल किंवा 0 आणि 1 पेक्षा लहान म्हणजे 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान आली तरी चालेल. पण 0 पेक्षा लहान अँड 1 पेक्षा मोठी अशी व्हॅल्यू या ठिकाणी चालणार नाही. 2, 3, 4, 1.2, 1.5, 1.3 अशी व्हॅल्यू चालणार नाही. किंवा 0 पेक्षा लहान, -1, -2 ह्या सुद्धा व्हॅल्यू चालणार नाहीत. 0 पेक्षा मोठीच व्हॅल्यू पाहिजे आणि 1 पेक्षा लहानच पाहिजे आणि 0 आणि 1 पाहिजे अशी आली तर चालेल. ही कंडिशन आहे प्रोबॅबिलिटीवरती. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट आहे तो बेसिक पार्ट होता, हा आपण ऑलरेडी बघितलेला आहे 10th मध्ये. आता इथून पुढे आपल्याला यावर्षी काय बघायचं आहे ते आपण आता बघूयात. स्टार्टिंगला यावर सुद्धा बेसिक पॉइंटच आहे. त्यानंतर आपला ऍक्च्युअल चॅप्टर हा खरं 9.1 संपल्यानंतर सुरू होणार आहे. ठीक आहे, तर बघा त्या ठिकाणी आपल्याला तेच पॉईंट आहेत रिपीट झालेले, फक्त आपण हे एक्झाम्पलवरून डायरेक्ट पॉईंट बघूयात. तर रॅन्डम एक्सपेरिमेंटचं मी बघितलं आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे एखादा आपण जो एक्सपेरिमेंट करणार आहोत त्या एक्सपेरिमेंटचे पॉसिबल आउटकम म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ऍक्च्युअली रिझल्ट माहिती नसणार आहे, आपण त्या ठिकाणी पॉसिबल रिझल्ट त्या ठिकाणी मेन्शन करणार. अशा टाईप सगळ्या एक्सपेरिमेंटला म्हणायचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. सो फॉर एक्झाम्पल आपण जे डायसचं बघितलं होतं एक्झाम्पल तेच बघूयात किंवा कॉईनचं एक्झाम्पल बघूयात. अ कॉईन इज टॉस्ड 2 टाइम घेऊयात आपण, 2 टाइम. एक कॉईन आपण 2 वेळा टॉस करणार. मग टॉस करणार आपल्याला काय मिळणार आहे तर बघा एस मी या ठिकाणी नोटेशन लिहिलं आहे, कारण एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी पॉसिबिलिटी ज्या आहेत आउटकमच्या त्याला सॅम्पल स्पेसच म्हणायचं. ठीक आहे, त्यामुळे त्याला आपण एस इक्वल टू त्या ठिकाणी रिझल्ट लिहिणार आहोत. रिझल्ट काय काय येईल बघा, आपण 2 कॉईन टॉस केल्या, हेड मिळेल. ठीक आहे, पहिल्या ह्याला हेड, दुसऱ्या ह्याला हेड मिळेल, नंतर हेड टेल मिळेल. ठीक आहे, देन HT मिळेल, देन TH, देन TT. ठीक आहे, 2 कॉईन आपण ऍट टाइम टॉस करतोय. मग 2 कॉईन टॉस केल्या दोन्ही कॉईनवरती हेड येईल. अंदाज पण सांगतोय आपण, हे अंदाज लावलेला आहे, हे पॉसिबल आउटकम आहे. इथे आपल्याला ऍक्च्युअल 2 कॉईन टॉस केल्यानंतर समजणार आहे की आपल्याला रिझल्ट काय मिळणार आहे ते. ठीक आहे, बघा HH मिळेल, देन HT मिळेल, हेड किंवा टेल, देन आधी टेल मिळेल नंतर हेड मिळेल किंवा दोन्हीवर टेल मिळेल. हा झाला
सॅम्पल स्पेस. यामध्ये बघा आता रॅन्डम. नेक्स्ट पॉईंट आहे आउटकम. आउटकम म्हणजेच काय, तर आपण एक्सप्लेन केल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळणार आहे, तो जो रिझल्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो रिझल्टला म्हणायचं आउटकम. ओके, हा झाला आउटकम. आणि जो पॉसिबल आउटकम आहे, जेवढे आपल्याला पॉसिबल आउटकम मिळणार आहेत त्या सगळ्या आउटकमला म्हणायचं सॅम्पल स्पेस. ओके, नेक्स्ट आहे इव्हेंट. इव्हेंट मीन्स व्हॉट, आपण सॅम्पल स्पेसवर एखादा एक्सपेरिमेंट डिफाईन करतो त्याला म्हणायचं इव्हेंट. आता या ठिकाणी बघा सॅम्पल स्पेस आहे HH, HT, TH, TT. आता आपल्याला इव्हेंट एक डिफाईन करायचं आहे. इव्हेंट, ठीक आहे. मग इव्हेंट आपण डिफाईन करूया. ए इज सेट ऑफ गेटिंग हेड. ठीक आहे, आपण असा एक डिफाईन केला आहे इव्हेंट. हा इव्हेंट आपण सॅम्पल स्पेसवर डिफाईन करतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला आउटकम काय मिळतील, ए इक्वल टू गेटिंग हेड आहे. आपल्याला हेड बघायचा आहे कुठे कुठे मिळाला आहे तो. तर बघा सुरुवातीला आहे HH, देन सेकंड टायमिंगला 1 टाइम हेड मिळाला आहे, देन थर्ड टायमिंगला 1 टाइम हेड मिळाला आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त हेड मिळाल्याची प्रॉबिलिटी लिहायची. मग त्या ठिकाणी 1 टाइम असेल किंवा 2 टाइम असेल, काही असेल तरी चालेल. ठीक आहे, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी 3 या ठिकाणी लिहिले आउटकम. या ठिकाणी मग ए झाला, ए मध्ये एलिमेंट झाले 1, 2, 3. ठीक आहे, मग हा एक प्रकारचा इव्हेंट झाला. हा बिलॉंग्स टू एस आहे, तो नेहमी एसचा सबसेट असणार आहे. ठीक आहे, यानंतर इव्हेंटचे टाईप आहेत. त्या टाईपमध्ये फर्स्ट आहे एलिमेंटरी इव्हेंट. फर्स्ट काय आहे, एलिमेंटरी इव्हेंट. एलिमेंटरी इव्हेंट मिनिंग काय, तर अन इव्हेंट कन्सिस्ट ऑफ अ सिंगल आउटकम इज कॉल्ड अन एलिमेंटरी इव्हेंट. ज्या इव्हेंटमध्ये सिंगल आउटकम प्रेझेंट असणार आहे त्याला म्हणायचं एलिमेंटरी इव्हेंट. मग या ठिकाणी जर आपण सपोज करूया की या ठिकाणी असा आपला सेट डिफाईन केला आहे, गेटिंग 2 टाइम हेड. गेटिंग 2 टाइम हेड. दोन्हीला एकदा 2 कॉइन टॉस केल्यानंतर दोन्हीकडेही हेड मिळण्याची प्रॉबिलिटी किती आहे, त्यासाठी आपल्याला इव्हेंट काय मिळेल, तर HH. या ठिकाणी एलिमेंट किती झाले, फक्त एकच एलिमेंट झाला. N ऑफ A या ठिकाणी किती मिळाला आपल्याला, तर फक्त 1 मिळाला. मग ज्या अशा प्रकारच्या ज्या इव्हेंटमध्ये सिंगल एलिमेंट असेल त्या आउटकम मध्ये त्याला म्हणायचं एलिमेंटरी इव्हेंट. ठीक आहे, आपण एक्झाम्पल वरून डेफिनेशन बघतोय. ऍक्च्युअल डेफिनेशन पुस्तकामध्ये आहे, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, पण आपल्याला डेफिनेशन पेक्षा आपल्याला याचं मिनिंग समजणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी एक्झाम्पल वरून मिनिंग डायरेक्ट सांगते. त्या तुम्हाला मिनिंग वरून डेफिनेशन आपोआप समजेल, तुम्ही डेफिनेशन तयार सुद्धा करू शकता. सेकंड आहे सर्टन इव्हेंट. अँड सर्टन इव्हेंट मीन्स वर्ड, तर बघा काय आहे, द सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सर्टन इव्हेंट इफ ऑल पॉसिबल आउटकम्स आर फेवरेबल आउटकम. दॅट इज म्हणजेच काय, द इव्हेंट कन्सिस्ट ऑफ द होल सॅम्पल स्पेस. म्हणजे एखादा एक्सप्लेन केल्यानंतर त्यावर जो आपण इव्हेंट डिफाईन करतोय त्या इव्हेंटमध्ये जर सॅम्पल स्पेसमध्ये सगळे एलिमेंट आले तर त्या इव्हेंटला म्हणायचं सर्टन इव्हेंट. ठीक आहे, मग बघा एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी वेगळे एक्झाम्पल घेऊयात. हे झालं आपलं कॉइनचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, अ डाय थ्रो 1 टाइम. ठीक आहे, डाय थ्रो केलाय आपण, तर आपल्याला या ठिकाणी सॅम्पल स्पेस काय मिळेल, तर 1, 2, 3, 4, 5 अँड 6. आपल्याला 6 पर्यंत नंबर मिळतील. ठीक आहे, तर आपल्याला आपण या ठिकाणी इव्हेंट एक डिफाईन केला. लेट ए इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स ग्रेटर दॅन 6. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 6. म्हणजे आपल्याला 6 हा पेक्षा मोठे नंबर सेट लिहायचा आहे. मग या सॅम्पल स्पेसमध्ये 6 पेक्षा ग्रेटर नंबर आहे का, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 6 आहे. म्हणजे 6 येणार आहे का, नाही, 6 पेक्षा मोठे नंबर येणार आहेत. मग त्या ठिकाणी सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट आहेत का 6 पेक्षा ग्रेटर. सॉरी, आपल्याला सर्टन इव्हेंट लिहायचा आहे. सर्टन इव्हेंट मीन्स सॅम्पल स्पेस अख्खा आला पाहिजे. ही वेगळी डेफिनेशन, इम्पॉसिबल इव्हेंट डेफिनेशन झाली ही. सर्टन इव्हेंट म्हणजेच काय, आपला अख्खा सॅम्पल स्पेस आला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी काय येणार, ए इज सेट ऑफ ऑल नंबर्स लेस दॅन 7 किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू 6. लेस दॅन ऑर इक्वल टू 6. 6 पेक्षा लहान आणि इक्वल
असा आपल्याला नंबर सेट हवा आहे. मग 6 पेक्षा लहान नंबर कोणते कोणते आहेत तर 1 2 3 4 5 अँड 6. बरोबर. म्हणजे हा झाला आपला सॅम्पल स्पेस पूर्ण झाला. म्हणजे आपल्या या ठिकाणी इव्हेंट सेट अँड सॅम्पल स्पेस दोन्ही इक्वल झाले. ठीक आहे. तर 6 पेक्षा अजून या ठिकाणी 1 पेक्षा लहान नंबर येत नाहीच सॅम्पल स्पेस मध्ये. मग अशा टाईपच्या सेटला म्हणायचं सर्टन इव्हेंट. ठीक आहे. आता इम्पॉसिबल इव्हेंट जे आधी मी लिहिलं होतं मगाशी चुकून ते जे तो सेट जो होतो होता इम्पॉसिबल इव्हेंटचा सेट. मग तो पुन्हा एकदा मेन्शन करते मी. याला बी आपण मेन्शन करूया नाव इव्हेंट. इव्हेंट बी इज सेट ऑफ ऑल नंबर्स is greater than 6. बी इज अ सेट ऑफ. बी सेट कोणाचा आहे तर जे नंबर 6 पेक्षा ग्रेटर आहेत अशा नंबरचा तो सेट आहे. मग सॅम्पल स्पेस मध्ये 6 पेक्षा ग्रेटर नंबर आहेत का नाही. 6 पेक्षा स्ट्रिक्टली आपल्याला ग्रेटर नंबर हवे आहेत. म्हणजे या ठिकाणी बी मध्ये एकही एलिमेंट येणार नाहीये. म्हणजे बी हा एम्प्टी सेट येणार आहे. म्हणजेच इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजेच काय द एम्प्टी सेट इज कॉल्ड ॲज इम्पॉसिबल इव्हेंट ॲज नो पॉसिबल आउटकम इज फेवरेबल. कुठलाही आपल्याला आउटकम या ठिकाणी मिळणार नाहीये. मग अशा इव्हेंटला म्हणायचं किंवा अशा सेटला म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे अल्जेब्रा ऑफ इव्हेंट. अल्जेब्रा ऑफ इव्हेंट मध्ये फर्स्ट आहे युनियन ऑफ टू सेट्स. आता युनियनचं मिनिंग आपण सेट रिलेशन मध्ये बघितलेलं आहे. तेच मिनिंग या ठिकाणी आहे. वेगळं कोणतं मिनिंग नाहीये. आता या ठिकाणी आपण 2 इव्हेंट डिफाईन केले आहेत ए आणि बी. युनियन मध्ये आपण काय करतो नोटेशन आहे ए युनियन बी. या फॉर्म नोटेशन आहे युनियनचं. मग ए युनियन बी मध्ये आपल्याला आउटकम काय मिळतात तर जे एलिमेंट ए आणि बी मध्ये आहेत रिपीट असो काहीही असो ते सगळे एलिमेंट त्या पूर्ण एलिमेंट सेटमध्ये तो असतो युनियनचा सेट. फक्त या ठिकाणी बी सेटमध्ये एलिमेंटच नाही त्यामुळे फक्त ए मध्ये जे एलिमेंट आहे ते सगळे एलिमेंट सेट येणार आहे या ठिकाणी 1 2 3 4 5 अँड 6. म्हणजे हा झाला युनियन ऑफ टू इव्हेंटचा सेट. ठीक आहे. पण दोघांचे युनियन जे आहे ते 1 2 3 4 5 6 झालेलं आहे. बरोबर आहे. मग आता यासारखा सेम टू सेम नेक्स्ट आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. नेक्स्ट आहे सेकंड एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. Exhaustive event means was two events A and B in the sample space S are said to be exhaustive if या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळालं पाहिजे तर ए युनियन बी. या ए आणि बी चा युनियन हा सॅम्पल स्पेस आला पाहिजे. ठीक आहे. बघा मग युनियन म्हणजे दोघांचा आपण दोघांमधले सगळे एलिमेंट घेत होतो. कॉमन असो वेगळा असो पूर्ण सगळे एलिमेंट सेट मध्ये तो होता युनियनचा सेट. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणजेच काय तर ए युनियन बी या दोघांचे युनियन जो सेट आला आहे तो पूर्ण एस आला पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपण ए युनियन फाइंड केला आहे ए युनियन बी. तो काय आलाय तर 1 2 3 4 5 6 हे एलिमेंट आले आहेत. तर हा सेट आणि एस दोन्ही कम्पेअर करा. मग एस मध्ये जे एलिमेंट आहेत सगळे एलिमेंट ए युनियन बी मध्ये आले आहेत. म्हणजे ए युनियन बी आणि सॅम्पल स्पेस एस हे दोन्ही इक्वल झालेले आहेत. मग ज्या ठिकाणी दोन्ही इक्वल असतील त्या इव्हेंटला म्हणायचं एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. ठीक आहे. आता यानंतर पुढचा आहे तिसरा इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट. पुढचा आहे इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट. तर बघा तुम्हाला या ठिकाणी त्याच्या नावावरून तुम्हाला समजलं असेल इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट म्हणजेच काय ते. तिसरा इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट. इंटरसेक्शन म्हणजेच काय तर आपण सेट रिलेशन बघितलं आहे. इंटरसेक्शन मिनिंग असतं ए आणि ज्या दोन सेटचा आपल्याला इंटरसेक्शन लिहायचं आहे त्या दोन सेट मधले फक्त कॉमन एलिमेंट आपण या ठिकाणी मेन्शन करतो. फक्त कॉमन एलिमेंट. या ठिकाणी बघा बी हा एम्प्टी सेट आहे. ए सेट मध्ये 1 2 3 अप टू 6 एलिमेंट आहेत. मग या ए आणि बी चं इंटरसेक्शन काय येईल तर बघा ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट आहेत का एकही एलिमेंट कॉमन नाहीये. काहीच कॉमन नाही त्या ठिकाणी. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी हा सुद्धा सेट काय येणार आहे एम्प्टी सेटच येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच एम्प्टी सेट इथं आला आहे पण एम्प्टी सेट येणार आहे असं काही नाहीये. या ठिकाणी डिपेंड आहे एक्झाम्पलवर की ए इंटरसेक्शन बी चा आन्सर काय येईल.
ठीक आहे. मग सपोज करूया आपण बी जो इव्हेंट आहे तो चेंज करूयात. मग त्या ठिकाणी आपण लेट बी इज सेट ऑफ इव्हन नंबर. बी सेट आपण चेंज केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल बघा. बी सेट काय मिळेल, इव्हन नंबर सेट आहे तो म्हणजे 2, 4 अँड 6 हा बी सेट मिळेल. मग ए आणि बी या दोघांचे इंटरसेक्शन मध्ये एलिमेंट काय येतील तर बघा कॉमन एलिमेंट फक्त येणार आहेत. बघा ए बी मध्ये काय कॉमन आहे तर 2 कॉमन आहे, नंतर 4 कॉमन दिसतोय, नंतर 6 कॉमन आहे. ठीक आहे. मग दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत त्या कॉमन एलिमेंटचा सेट तो असतो इंटरसेक्शनचा सेट. ठीक आहे. आता पुढचा कोणता आहे बघा, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ओके. तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मिनिंग काय बघा, इव्हेंट ए अँड बी इन द सॅम्पल स्पेस एस आर सेड टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. पण कधी त्याला म्हणू शकतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इफ दे हॅव नो आउटकम्स इन कॉमन. इफ दे हॅव नो आउटकम इन कॉमन. मग याच्या आधी आपण एक्झाम्पल बघितलं होतं ज्या ठिकाणी ए आणि बी या दोघांच्या आउटकम मध्ये एकही एलिमेंट कॉमन नव्हता. एकही एलिमेंट कॉमन नव्हता. त्या टाईपच्या सेटला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. मग त्या ठिकाणी त्या दोघांचा आन्सर हे 5 येणार आहे. 5 मीन्स एम्प्टी सेट येणार आहे. ठीक आहे. मग याच्या आधी आपण जो बी सेट डिफाईन केला होता त्या बी सेटवर आपल्याला ए आणि बीचे इंटरसेक्शन हे 5 मिळालं होतं. मग त्या टाईपच्या सेटला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण इव्हेंटचे टाईप सगळे बघितलेले आहेत. आता यानंतर एक पॉइंट आहे नोटेशनचा. ठीक आहे. मग नोटेशनच्या पॉइंटमध्ये नोटेशन आपल्याला जे जे आपल्याला लागणार आहे ते आपण नोटेशन बघूयात. एक नोट आहे त्यानंतर मग नोटेशन बघूया आपण त्याचा. नोट काय बघा, इफ 2 इव्हेंट्स ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एक्झॉस्टिव्ह देन दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. जे इव्हेंट म्युच्युअली जो इव्हेंट असेल ए आणि बी जो इव्हेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे त्याचबरोबर एक्झॉस्टिव्ह सुद्धा आहे अशा सेटला दोन्ही असतील तर त्या सेटला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. म्हणजेच बघा जर ए आणि बी हे दोन इव्हेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत म्हणजेच काय असणार आहे तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे दोघांचे इंटरसेक्शन हे 5 असणार आहे. ठीक आहे. आणि जर ते म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह असतील तर त्या ठिकाणी आउटकम काय असणार आहे त्याचं युनियन काय असणार आहे एस असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच जर सेटचा इंटरसेक्शन हे 5 असेल तर तो असतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतो. युनियन एस असेल तर तो असतो म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह. हे दोन्ही त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत असेल एका इव्हेंटमध्ये ए आणि बी इव्हेंटमध्ये तर तो इव्हेंट जो आहे ए आणि बी ते दोन इव्हेंट हे कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट त्या ठिकाणी होणार आहेत. ठीक आहे. आणि त्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट झाल्यानंतर त्यांचं नोटेशन काय असणार आहे तर बघा नोटेशन कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटला पण नोटेशन या ठिकाणी देणार आहोत ए कॉम्प्लिमेंट किंवा या टाईपमध्ये किंवा एच्या डोक्यावर स्मॉल सी. हे तिन्ही नोटेशन कॉम्प्लिमेंटचे आहेत. हे तिन्ही नोटेशन आपण सेट रिलेशनमध्ये बघितलेलं आहे. तेच मिनिंग या ठिकाणी आहे, वेगळं काही नाही. फक्त त्या ठिकाणी सेटच्या ऐवजी इव्हेंट हा शब्द आहे, बाकी वेगळं काही नाही. बाकी सगळं मिनिंग पूर्ण डेफिनेशन सगळ्या ह्या इक्वलच आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये फर्स्ट नोटेशन हे असेल, सेकंड हे आणि थर्ड यापैकी कुठलं तरी आपण एकच वापरणार आहोत. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. आपण इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करायची त्या ठिकाणी फॉर्म्युला तो प्रूव्ह करायचा आहे. प्रूव्ह म्हणजे तो फॉर्म्युला आपण बघितलेला आहे तुमच्या आधीच्या वर्गामध्ये, तोच परत फॉर्म्युला आपण या ठिकाणी मेन्शन करतोय. मग फॉर्म्युला काय आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट, कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. मग सपोज करूया इव्हेंट ए असेल तर त्या इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे तर त्या इव्हेंट मधले एकूण इलिमेंट अपॉन सॅम्पल स्पेस मधले एकूण इलिमेंट. या प्रकारे आपल्याला जे आन्सर मिळेल ती असणार आहे त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. सो आपण स्टार्टिंगलाच बेसिक कन्सेप्ट सांगत असतो त्यावेळेला स्टार्टिंगला आपण एक्झाम्पल बघितलं डायस, तर डायस एक्झाम्पल म्हणून आपण इव्हेंट डिफाईन केला होता. त्या इव्हेंटची आपण त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली होती. मग त्याचप्रमाणे आपण कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे.
आता यानंतर काही प्रॉपर्टीज आहेत, ते प्रॉपर्टीज बघूया. त्या आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. मग त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा, प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी आहे पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट. हे नोटेशन कॉम्प्लिमेंटचं आहे. पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट हा आपण 1 मायनस पी ऑफ ए या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सेकंड आहे फॉर एनी इव्हेंट ए इन एस, ज्या कुठल्याही सेट इव्हेंट ए साठी आणि सॅम्पल स्पेस मधल्या इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी आपण जी फाइंड करतो, ती प्रोबॅबिलिटी 0 पेक्षा ग्रेटर असेल किंवा 0 असेल किंवा 1 पेक्षा लहान असेल आणि 1 असेल. ही कंडिशन आहे प्रोबॅबिलिटीवरती. थर्ड प्रॉपर्टी काय आहे तर पी ऑफ एस, जर म्हणजे फॉर सर्टन इव्हेंटसाठी सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी ही 1 असणार आहे. फॉर द सर्टन इव्हेंटसाठीच, सर्टन इव्हेंट एस, पी ऑफ एस काय असणार आहे तर तो असणार आहे 1. ठीक आहे. देन फिफ्थ प्रॉपर्टी आहे इफ A1 आणि A2 टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, जर A1 आणि A2 हे 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असतील तर त्या दोघांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी जी आहे पी ऑफ A1 युनियन A2, याची प्रोबॅबिलिटी ही पी ऑफ A1 प्लस पी ऑफ A2 एवढी असणार आहे. ठीक आहे. देन फिफ्थ प्रॉपर्टी आहे, ही फिफ्थ प्रॉपर्टी झाली. एक प्रॉपर्टी या ठिकाणी राहिलेली आहे, त्याला फिफ्थ नाव देऊयात. ही थर्ड, ही फोर्थ असेल, ही फिफ्थ. फिफ्थ प्रॉपर्टी कोणती आहे तर बघा, फॉर इम्पॉसिबल इव्हेंट ला आपल्याला आउटकम काय मिळतो, 5 मिळतो त्या ठिकाणी. आणि त्या 5 साठी प्रोबॅबिलिटी काय असेल, म्हणजे त्या इम्पॉसिबल इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी काय असेल तर ती असेल 0. ठीक आहे. सगळ्या इम्पॉसिबल इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी काय येणार आहे 0, कारण त्या ठिकाणी एलिमेंटच नसणार आहे. सो नेक्स्ट 6, प्रॉपर्टी नंबर 6 काय असेल, जर ए हा बीचा सबसेट असेल, तर पी ऑफ ए हा पी ऑफ बी पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू असणार आहे. ठीक आहे. अँड त्याचबरोबर पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इज इक्वल टू पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए, हे दोन्ही इक्वल असतील. ठीक आहे. जर ए हा बी सबसेट असेल तर हे दोन्ही ट्रू असे स्टेटमेंट. 7th प्रॉपर्टी आहे ऍडिशन थेरम आहे फॉर एनी 2 इव्हेंट ए अँड बी ऑफ सॅम्पल स्पेस. मग ऍडिशन थेरम काय आहे बघा, पी ऑफ ए युनियन बी हा काय असेल तर पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी, हे दोन्ही सेम असतील. ठीक आहे. कुठल्याही 2 इव्हेंटसाठी, किंवा आपण याच्या प्रकारे याच्यावरून ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. देन प्रॉपर्टी नंबर 8 आहे फॉर एनी 2 इव्हेंट्स ए अँड बी, कोणत्याही 2 इव्हेंटसाठी पी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हे काय असेल तर पी ऑफ ए मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी हे असेल. ठीक आहे. अँड लास्ट 9th नंबर, या त्यामध्ये 3 सेट आहेत एबीसी, 3 इव्हेंट आहेत एबीसी फॉर सॅम्पल स्पेस एस वरून डिफाईन केलेले. मग त्या तिघांचं युनियन हे काय असेल बघा, आणि युनियनची प्रोबॅबिलिटी हे काय असेल बघा, ए युनियन बी युनियन सी. याची प्रोबॅबिलिटी काय येईल तर पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी प्लस पी ऑफ सी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन सी मायनस पी ऑफ बी इंटरसेक्शन सी प्लस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी एवढी येईल. ठीक आहे. आता यानंतर त्यांनी सांगितलं आहे की A1, A2 अप टू AM आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. देन पी ऑफ बघा 10th आहे, जर A1, A2 अप टू AM हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील, इव्हेंट इन S, then
त्यांची प्रॉबिलिटी जी आहे त्याचा युनियनची प्रॉबिलिटी म्हणजे P(A1) युनियन A2 अप टू युनियन AM ही काय असेल तर P(A1) प्लस P(A2) प्लस अप टू वन प्लस P(AM) एवढी असेल. ठीक आहे. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज वेगळ्या नाहीयेत, त्या तुम्ही सेट रिलेशन मध्ये बघितलेल्या आहेत. त्यामध्ये फक्त नोटेशन पीच्या ऐवजी त्या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ एलिमेंट जे त्यामध्ये त्या सेटमध्ये आहेत ते मायनस केले किंवा प्लस केले असतील एकमेकांमध्ये. फक्त इथे आपण नंबर ऑफ एलिमेंट पेक्षा त्याऐवजी प्रॉबिलिटी प्रत्येकाची ती आहे ती त्यामधून मायनस करणार आहोत किंवा प्लस करणार आहोत किंवा त्या प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. मग दोन्हीच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, फक्त त्या ठिकाणी एन होतं या ठिकाणी पी आहे. आणि पीचं मिनिंग आहे प्रॉबिलिटी आणि एनचं मिनिंग होतं नंबर ऑफ एलिमेंट. ठीक आहे. मग या प्रकारे आपण ह्या प्रॉपर्टी वापरणार आहोत. यानंतर जो आपला बेसिक पॉइंट आहे ते आपल्याला संपलेले आहेत, पूर्ण एक्सप्लेन करून झालेले आहेत. आता यावर डिपेंड जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल 9.1 मध्ये आपण 9.1 नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. त्यामध्ये बेसिक एक्झाम्पल आहेत. आणि यानंतर जो आपला मेन चॅप्टर आहे तो आपला 9.2 मध्ये किंवा नेक्स्ट पॉइंट पासून सुरू होणार आहे. त्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रॉपर्टीज वापरणार आहोत. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरला 9.1 एक्सरसाइज बघूयात.